नमस्कार श्रोत्यो, आज आपण असं एका व्यक्तिमत्वाला आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलंय की ते व्यक्तिमत्व म्हणजे लहानपणापासूनच खरं तर एक सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. असेच एक व्यक्तिमत्व म्हणजे श्री ज्ञानेश्वर काकड. ज्ञानेश्वर काकड हे मखमलबादमध्ये एक प्रसिद्ध नावाजलेले व्यक्तिमत्व आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक सामाजिक कार्य केले आणि या सामाजिक कार्याच्या बळावरच ते नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार सर, आता नाशिक महानगरपालिकेचे प्रभाग रचना जाहीर झाली आणि प्रभाग 6 मध्ये आपण निवडणूक लढवू इच्छिता असं ऐकवत आहे, तर त्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? नमस्कार. आत्ताच निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत. सर्वत्र आता सगळ्यांची तयारी सुरू आहे आणि 9 वर्षांनी ही निवडणूक होऊ घातलेली आहे. त्यामुळे सर्वजण आपापल्या परीने तयारी करतायत, प्रयत्न करतायत. परंतु निवडणुकीला सामोरे जाताना किंवा निवडणुकीमध्ये उतरताना माझी जी भूमिका आहे ती थोडीशी वेगळी आहे. इथे जे आपण बघतो की नगरसेवक भांडवल टाकतात, इव्हेंट करतात आणि एक व्यवसाय म्हणून त्याकडे बघतात. व्यवसायात जसं प्लॅनिंग केलं जातं, जशी जाहिरात केली जाते, तसं जाहिरात आणि सगळे माध्यम आणि सगळे फंडे वापरून या ठिकाणी त्याची इमेज बिल्डिंग पासून मतदान होईपर्यंत हे सगळं काही व्यावसायिक पद्धतीने केलं जातं. बरोबर. हा व्यवसाय नाही आहे. मुळात तुम्हाला इथे का जायचं आहे तर समाजसेवा जे काही म्हणतात. तर यापूर्वी आपण काय केलंय, मी 10वीला असल्यापासून सामाजिक कामामध्ये म्हणजे प्रौढ साक्षरता अभियान हे 10वीला असतानापासूनच सुरू केलं. कॉलेजला असताना अनेक उपक्रम राबवले. आमच्या इथे जागृती ज्ञानदीप मंडळ आम्ही सुरू केलं. त्या माध्यमातून व्यसनमुक्ती, सरकार मान्य देशसुधार दुकान आम्ही बंद केलं. आणि बाकी त्याचबरोबर एक करंजी मोलाची आम्ही 1994ला सुरू केलेला हा उपक्रम आजही सुरू आहे आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून. आणि असे अनेक पर्यावरणाचं अनेक झाडं आम्ही आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही लावलेली आहेत. आणि त्याचबरोबर जे काही लोकांना जेव्हा जेव्हा आवश्यकता असते, बाकी आज सर्वजण सक्षम आहेत, आपापली कामं करून घेतात, आपापल्या समस्या सुद्धा आपल्या पातळीवर सोडवतात. परंतु जेव्हा खरोखर लोकांना आवश्यकता असते, कोविडमध्ये लोकांना आवश्यकता होती, तेव्हा खरं लोकप्रतिनिधींची गरज होती, तेव्हा नेत्यांची गरज होती. परंतु त्यावेळी जे काही अनुभव लोकांचे वेगवेगळे बाहेरच पडले नाही. तर त्यामुळे खरी गरज तेव्हा आहे जेव्हा लोकांना काही कळत नव्हतं. नेत्याची गरज तेव्हा असते जेव्हा जनतेला किंवा सर्वसामान्यांना ते खरोखर त्यांना अडचण असते आणि त्यांना काही सुचत नाही. त्यामध्ये लसीकरणाच्या वेळी लोकांना लसीकरण मिळत नव्हतं किंवा प्रत्येकाला लस हवी होती आणि त्यामध्ये तर लसीकरण केंद्रांची मर्यादा होती. आपण त्यासाठी 3 लसीकरण केंद्र स्वतंत्रपणे सुरू केली, जेणेकरून गर्दी होणार नाही, जेणेकरून अनेकांना प्रत्येकाला ही लस मिळेल, ज्येष्ठांना लवकरात लवकर लस मिळेल. त्यामुळे अशा सगळं त्यामध्ये ट्रॅकिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट हे जे काही सरकारने त्रिसूत्री दिली होती, यामध्ये लोकांबरोबर राहून जर कोणी त्यात बाधित झालं तर त्याला धीर देऊन, आणि अगदी सुरुवातीला जेव्हा लॉकडाऊन झालं त्यावेळी अनेक जण खरोखर काही बांधकाम साईटवर अडकलेले मजूर असतील, काही हातावर पोट असलेले लोक होते, त्यांना अगदी शिदा पाण्यापासून अडचण होते. तर त्यावेळी सगळ्यांच्या मदतीने, सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही लोकांमध्ये गेलो आणि पहिल्या दिवसापासून लोकांमध्ये होतो. अखेरपर्यंत ही लाट ओसरेपर्यंत आम्ही लोकांमध्ये राहिलो. खरं तर अत्यंत अवघड आणि बिकट परिस्थिती होती, ज्यामध्ये जर काही झालं असतं तर आमच्याही मागे कुणी नव्हतं आणि असा कुठलाही इन्शुरन्स किंवा असा कुठलाही आधार आम्हाला नव्हता. पण तरी सुद्धा लोकांना आवश्यकता होती म्हणून लोकांमध्ये आम्ही राहिलो आणि जे शक्य आहे ते आम्ही आपल्या छोट्या कवीना आपल्या ताकदीनिशी आम्ही लोकांबरोबर राहून यामधून बाहेर पडेपर्यंत लोकांना साथ दिली. आता आपण म्हणतात की आपण सामाजिक कार्य केलं, परंतु सामाजिक कार्य करताना
आता अनेक असे कार्यकर्ते पुढे येत आहेत की जो पक्ष पुढे चाललाय त्या पक्षाच्या मागे धावणं, म्हणजे एक साधारण घ्यायचं तर भाजप सारखा पक्ष आहे तो आता जोरात येईल, त्यामध्ये अनेक जे उत्सुक आहे ते त्यांचं योग घातलेलं आहे, जात आहे पक्षात. आपण किती वर्षापासून भाजपमध्ये आणि भाजपमध्ये किती वर्षापासून काम करताय? एक खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर मी बालपणापासून स्वयंसेवक आहे आणि 1992 पासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. प्रत्येक पक्ष हा निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा होत असतो. कोणताही पक्ष कोणताही असेल, त्या पक्षाची ओळख ही त्या पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असतात. त्यामुळे त्या प्रत्येकाचा सन्मान झाला पाहिजे. आज तो चेष्टेचा विषय होता. पक्ष कोणताही असेल, छोटा मोठा असेल, राज्यस्तरीय असेल, राष्ट्रीय असेल, अगदी स्थानिक असेल, तो पक्ष हा त्या पक्षाचे जे निष्ठावान कार्यकर्ते आहेत, जे लोकांमध्ये तो पक्ष पोहोचवतात, त्यांच्यावर हा पक्ष मोठा असतो. आणि आम्ही सुद्धा तेच समजतो की भारतीय जनता पार्टी आज मोठं नाव आहे, खूप लोक येत आहेत, आम्हाला आनंद आहे. खूप आपल्या घरी पाहुणे आले की आपल्याला आनंद होतो, बरोबर. परंतु मग असं होऊ नये की सगळं पाहुण्यांनीच आपलं घर भरावं. एखाद्या दिवशी बाहेर राहणं ठीक आहे, परंतु आपल्यालाच घराबाहेर काढलं जावं असं होऊ नये, बरोबर. त्यामुळे जे आहे तर प्रत्येक निष्ठावान कार्यकर्त्यांचा, सगळ्या पक्षातल्या, त्यांचा सन्मान करून मी सांगतो की पक्षाने निष्ठावंतांची दखल घेतली पाहिजे आणि घेतील. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं आहे की निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळेल. आमचे आमदार आणि नाशिकचे निवडणूक प्रमुख आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी सांगितलंय की निष्ठावान कार्यकर्त्यांना नक्की न्याय मिळेल. त्यामुळे आम्हाला आशा आहे, खात्री आहे की नक्की निष्ठावान कार्यकर्त्यांचा पक्ष यावेळी विचार करेल. सर, आम्ही बघतो की तुम्ही अनेक कार्यक्रम राबवलेले, मग तसं पाहिलं तर रक्तदान शिबिरे, शिवजयंती असो, असे अनेक कार्यक्रम राबवले जातात. हे कार्यक्रम राबवताना आपण एक स्वतः तर उपस्थित राहतात, पण आजी माजी नगरसेवक पदाधिकारी सर्वांना आपण एकत्रित करून काम करत असतात. याबद्दल काय सांगता येईल आपल्याला? काम करताना सगळ्यांचा सहभाग आवश्यक असतो आणि प्रत्येक कार्यक्रम हा एकट्याच्या बळावर तो होत नसतो. त्यामुळे सगळ्यांचं सहकार्य पाहिजेच. आणि काम करत असताना सर्वांना सोबत घेतलं तर त्या कार्यक्रमाचा आनंद आणि त्या कार्यक्रमाची उंची वाढत असते. त्यामुळे सर्वजण सोबत आहेत. आता आपण यामध्ये 3 उपक्रम विशेषतः आपण राबवत आहोत. आजपर्यंत आपण कुठल्याही सत्तेच्या पदावर नाही, कुठल्याही संस्थेवर निवडून गेलो नाही, तरी सुद्धा जे आपल्याला शक्य आहे, आपली जी काही ताकद आहे, छोटी का असे ना, परंतु त्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल, जनतेला काय देता येईल आणि असं काही भरीव काही करता येईल का. रस्ते, लाईट, पाणी, ज्या समस्या आहेत त्या तर त्या दूर झाल्याच पाहिजे. त्यासाठी जे काही प्रयत्न ते आपण करतोच, परंतु असं वेगळेपण काय, वेगळं काय देता येईल. तर आपण 2 मुख्य उपक्रम आहेत. एक म्हणजे सैनिक स्मारक आणि दुसरा क्रांतीस्तंभ. सैनिक स्मारक म्हणजे यामध्ये 1971च्या लढाईमध्ये हुतात्मा झालेले जिल्ह्यातले पहिले हुतात्मा, स्वतंत्र भारतातले पहिले हुतात्मा सैनिक लान्स नाईक कोंडाजी दरारे. 53 वर्ष झालीत, परंतु त्यांच्या नावाने आज काहीही नाही. तर त्यांच्या नावे आपण सैनिक स्मारक करत आहोत. ते कुठले? कोंडाजी दराडे हे मखमलाबादचे सुपुत्र आहेत. आम्हाला सगळ्यांना त्याचा अभिमान आहे आणि जिल्ह्यातले पहिले हुतात्मा आहेत. ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्वाची आहे. त्यामध्ये या सैनिक स्मारकामध्ये जे हुतात्मे आहेत, हुतात्मा सैनिक आहेत, त्याला शहीद जवान म्हणतात, तर त्यांची माहिती आणि त्यांचं पराक्रम, त्यांचं बलिदान हे असणारच आहे. परंतु एक नवीन गोष्ट यामध्ये असेल की नाशिक जिल्ह्यातले सर्व माजी सैनिक 1947 पासून आजपर्यंत सर्व माजी सैनिकांचा डिजिटल डाटा, जो सैन्यातून घरी सुखरूप आलेला जवान आहे, त्याची माहिती, त्याचा डिजिटल डाटा, त्याचं नाव टाईप केल्यानंतर त्या स्क्रीनवरती त्याचं पूर्ण पराक्रम फोटोसहित दिसेल. कुठे कुठे ड्युटी केलेली आहे, कुठले कुठले पदकं त्यामध्ये त्यांना मिळालेले आहेत आणि काहींनी निवृत्त झाल्यानंतर काही विशेष काम केलं आहे, विशेष कामगिरी केली का, ती त्यामध्ये येईल. आणि दर महिन्याला हा डाटा अपडेट होईल, पुढे पुढे चालत राहील. त्यांचे
जे काही वेगवेगळे कार्यालय आहेत तिथून आपण हा डाटा घेणार आहोत. हे वेगळे पण त्यामध्ये आणि सहली याव्यात, विद्यार्थी यावेत. प्रत्येक गावातला विद्यार्थी ती सहल आल्यानंतर शिक्षक त्या गावचं नाव टाईप केलं की त्या गावचे सर्व माजी सैनिकांची माहिती तिथे येईल आणि त्यामध्ये त्यांना कुणाचा काका असेल, कुणाचा मामा असेल, कुणाचे आजोबा असतील, त्यांना सुद्धा त्यांची छाती गर्वाने फुगेल की आमचे काका मामा आमचे आजोबा आहेत, आमच्या गावचे माजी सैनिक आहेत. आणि ते सैनिक सुद्धा त्यांच्या कुटुंबासह त्या उद्यानामध्ये येतील आणि त्यांना सुद्धा आणखी पुढच्या पिढ्यांना ही प्रेरणा मिळेल. दुसरं क्रांतीस्तंभ. नाशिक जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा आहे. खरं तर 1857 मध्ये मोठा लढा नाशिकमध्ये झालेला आहे, हे अनेकांना माहीत नाही आणि विशेषतः आदिवासी क्रांतिकारकांनी हा लढा लढलेला आहे. पेठला राजे भगवंतराव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पाटलांनी हा लढा लढलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे 17 क्रांतिकारकांना फाशी देण्यात आलं, काहींना वीरमरण आलं लढता लढता आणि मोठ्या संख्येने तिथल्या लोकांना जे त्या क्रांतिकारकांना अंदमानामध्ये जन्मठेप आणि मोठ्या शिक्षेसाठी पाठवण्यात आलं. हा इतका मोठा लढाई हा माहीत नाही अनेकांना. हे पुढच्या पिढ्यांपर्यंत हा इतिहास गेला पाहिजे यासाठी त्यांचा पराक्रम बलिदानाचं प्रतीक म्हणून एक क्रांतीस्तंभ जो साधारणपणे शहरातून कुठूनही दिसेल असं अमृतवन उद्यानामध्ये आम्ही तो उभारण्याचा मानस आहे. त्यासाठी जागा मंजूर केलेली आहे आणि पुढे हे उपक्रम मार्गी लागतील. त्याचबरोबर तिसरा उपक्रम असा आहे की बोधगयेहून आम्ही बोधी वृक्षाचं रोप आणलेलं आहे. इथल्या दानी परिवाराच्या माध्यमातून त्यांच्या सौजन्याने हे रोप आम्हाला मिळालं आहे आणि ह्या रोपाचं आपण तिथे रोपण करणार आहोत, ज्यामध्ये तिथे बौद्ध धम्माची शिकवण, त्यामध्ये पंचशील असेल, आर्य सत्य असेल, अष्टांग मार्ग असेल आणि भगवान गौतम बुद्धांचे संदेश, आपल्या शिष्यांना केलेले उपदेश हे त्या ठिकाणी तिथे ऐकायला मिळतील. आपले सामाजिक कार्य तर खरोखर एक वाखाणण्याजोगे आहे. हे सामाजिक कार्यातून आपल्याला लोकांनी निवडून तर दिलंच पाहिजे, परंतु असं करत असतानाही आपण ही सामाजिक कार्य पुढे असंच कायम ठेवावं अशी आमची इच्छा आहे. आज तुम्ही आमच्याशी गप्पा मारलं त्याबद्दल धन्यवाद. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.